सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा गणेश फडतरे बनला रॉयल शेतकरी। ग्रामीण भागातून औरंगाबादसारख्या शहरात शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांची बाजू आपण भक्कमपणे मांडली पाहिजे हा विचार घेऊन गणेश फडतरे या 22 वर्षीय तरुणानं सुरुवातीला टिकटॉकचा वापर करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली। बैलानं जर नुसता हंबरडा फोडला ना तर झोपल्या झोपल्या शेतकरी ओळखू शकतो की बैलाला तहान लागली आहे का भूक लागली आहे। त्या बैलाची ती कोडिंग भाषा समजणारा आमचा शेतकरी सांगा ना अडाणी नेमका कसा। गायचं जर दूध काढायचं असेल आणि दुसरा एखादा माणूस जर दूध काढायला पाठवला ना तर गाय दूध काढू देत नाही। जोपर्यंत तो माणूस येत नाही तोपर्यंत गाय कासाला हात लावू देत नाही। इतकी प्रचंड मोठी सवय आणि शिस्त लावणारा आमचा शेतकरी सांगा ना अडाणी नेमका कसा। लोक स्वप्न पाहतात 5 रुपयाची 10 रुपये करण्याची, 1 रुपयाची 2 रुपये करण्याची, पण एका दाण्याची 1000 दाणे करण्याची स्वप्न पाहणारा आमचा शेतकरी बाप सांगा ना अडाणी नेमका कसा। मात्र गणेश हार मानणारा नव्हता। त्याने लगेच यूट्यूबवर रॉयल शेतकरी या नावाने अकाउंट सुरू करून तो त्या ठिकाणी व्हिडिओ करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू लागला। गणेश आपले व्हिडिओ यूट्यूबसह फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करू लागला। बघता बघता 3 महिन्यात गणेशच्या रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलला 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्राईब मिळाले आणि गणेश स्टार बनला। नमस्कार, मी गणेश फडतरे। लेट्सअपनं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। खरं तर टिकटॉक ते यूट्यूबचा हा जो काही प्रवास आहे म्हणजे टिकटॉक सुरुवात केली होती तर ती सुरुवात अशीच झाली होती, सहज काहीतरी मांडायचं आहे, लोकांसमोर काहीतरी व्यक्त व्हायचं आहे। तर अशी सहज म्हणजे काही ठरवून झाली नाही किंवा टिकटॉकवर काहीतरी करायचं आपल्याला असं काही विषय नव्हता। सहज व्हिडिओ बनवत गेलो, लोक त्याला पसंती देत गेले आणि ती पसंतीच मला वाटतं मग मला पुन्हा व्हिडिओ बनवायला प्रेरणादायी ठरली। तर मग त्याच पसंतीला किंवा लोकांना जो काही प्रतिसाद दिला तर तोच लक्षात घेऊन पुन्हा व्हिडिओ बनवत राहिलो। परंतु अचानक टिकटॉक बंद झालं। ज्यावेळेस बंद झालं तोपर्यंत आपले जवळपास 5 लाखापर्यंत फॉलोवर्स टिकटॉकला होते आणि 1 करोडच्या वर ही लाईक झालेल्या होत्या। म्हणजे लोकांनी बऱ्यापैकी आपल्याला स्वीकारलं होतं जे काही विचार होते आणि मी फक्त बोलायचं होतं म्हणजे शेतकरी या विषयावरती आणि इतर समजा पण तेही मोटिवेशनल विषय असायचे तर याच विषयावर बोलायचं। परंतु टिकटॉक बॅन झालं, निराशा तर खरं साहजिकच आहे कारण की लोक रोज 1000, 500, 2000 किंवा मग लाख लाईकमध्ये खेळण्याची सवय लागली होती की लाख लाईक लोक त्याला करतात, आपल्या विचाराला पसंती देतात। तर हा सगळा जो काही समुदाय तर तो संपला होता किंवा अचानक सगळं जग हरवल्यासारखं वाटत होतं। परंतु पुन्हा त्याच या गोष्टीनं किंवा काय करायचं बरेच दिवस गेले आणि मग यूट्यूबचं एक चॅनल तयार केलं यूट्यूबला रॉयल शेतकरी या नावाचं आणि त्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा तेच कार्य पुढं चालवलं। शेतकऱ्यांना मोटिवेशन देणं, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं, शेतकऱ्यांना माहिती देणं। तर अशा शेती याच भोवती फिरणारं आपलं चॅनल रॉयल शेतकरी आहे आणि त्यालाही लोकांना उदंड प्रतिसाद दिला। 2-3 महिन्यामध्ये जवळपास 1 लाख 1.5 लाखाच्या वर जवळपास सबस्क्रायबर आहेत आणि लाखोंमध्ये व्ह्यूज अनेक व्हिडिओला लोक देत आहेत, लोक पाहत आहेत, पसंती देत आहेत। तर यातच समाधान आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करतो आहोत याचं समाधान कायम मनात आहे। आज लाखो मुलं मुली सोशल मीडियावर टाइमपास करतात, मात्र गणेशने याच माध्यमाचा योग्य वापर केला आणि तो आज स्टार बनलाय। अशा या रॉयल शेतकरी पुत्राला लेट्सअपकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। कधी शेतकऱ्याच्या घरात गेलात ना तर गव्हाचं पीठ तुम्हाला जास्त करून पाहायला भेटणार नाही। शेतकऱ्याच्या घरात बाजरी किंवा ज्वारीचं पीठ जास्त असतं, त्याला चपातीसुद्धा रोज खायला भेटत नाही। पण तुमच्या घरात नित्य नियमानं न चुकता आशीर्वादचा आटा येऊन पोहोचतो। हा आशीर्वादचा आटा नावापुरता आशीर्वादचा असतो, पण आमचाच बाप रात्री 12-1 वाजता गव्हाला पाणी भरत उभा असतो। रात्रभर त्यानं गव्हाला पाणी दिलेलं असतं, पाणी भरलेलं असतं, त्यावेळेस त्या आशीर्वादचा आटा तुमच्या घरी पोहोचतो। एवढं सगळं असूनही त्याला गहू खायला भेटत नाही, त्याला चपाती रोज भेटत नाही। सांगा ना याला जबाबदार नेमकं कोण आहे। सकाळ झाली की तुमच्या दारात अमूलचं किंवा इतर एखाद्या ब्रँडेड कंपनीच्या दुधाची पिशवी येऊन पोहोचते। हे नावापुरतं अमूलचं दूध असतं, पण सकाळी त्यानं उठून धार काढलेली असते, त्यानंच सगळ्या म्हशी पिळलेल्या असतात, त्यावेळेस खरं तर तुम्हाला हे दूध भेटतं। त्यानं म्हशी पिळायच्या, त्यानं सगळं करायचं, पण तरीसुद्धा त्याच्या घरच्याला दूध पोटभर खायला भेटत नाही। सांगा ना याला जबाबदार नेमकं कोण आहे।